श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. तुलसी विवाह, तुळशीचं लग्न, समृद्धिकारक, लक्ष्मीकारक व्रत प्रत्येकानं करावं. प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असतेच. तुळस हे सुवासिनीचं रूप आहे. भगवान विष्णूंची आवडती, विष्णुप्रिया माता लक्ष्मीचं हे रूप आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोज तुळशीजवळ दिवा अगरबत्ती केलीच पाहिजे. शहरामध्ये आजकाल तुळस अंगणात दिसेनाशी झाली आहे, तर प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असावी. अशा या तुळशी मातेचा भगवान विष्णूंशी म्हणजेच देवघरातील बाळकृष्णाशी किंवा शाळीग्रामासोबत विवाह लावला जातो. प्रत्येकानं आपल्या घरी तुलसी विवाह अवश्य करावा. तुलसी विवाह का करावा, कोणी करावा, या वर्षीचा तुळशी विवाहाचा मुहूर्त काय आहे, तुळशी विवाहाची संपूर्ण पूजाविधी मंत्र उच्चारासह सोपी परंतु शास्त्रोक्त पूजा आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री विष्णवे नमः नक्की लिहा. तुलसी विवाह कोणी करावा, ज्याच्या अंगणामध्ये तुळस आहे त्यानं प्रत्येकानं तुळशी विवाह अवश्य करावा. का करावा, त्याचं महत्त्व काय. तुळशी विवाह केल्यानं आपली सर्व स्तरावर प्रगती होते, भाग्याची साथ मिळते. घरातील विवाह समस्या असतील, मुलामुलींची विवाह जर जमत नसतील, त्यांनी तुळशी विवाह अवश्य करावा. विवाहातील समस्या सुटतील. वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील, त्या समस्यांचं देखील निवारण होईल. आर्थिक प्रगती होईल. संततीविषयक समस्या असतील, या समस्यांचं देखील निवारण होईल. तसंच तुळशी विवाह केल्यानं कन्यादानाचं पुण्य मिळतं. त्यामुळे आपण प्रत्येकानं आपल्या घरी तुळशी विवाह अवश्य करावा. आता आपण बघूया या वर्षीचा तुलसी विवाहाचा मुहूर्त. तुलसी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत केव्हाही केला तरी चालतो. कार्तिक शुद्ध द्वादशी हा तुलसी विवाहाचा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. कार्तिक शुद्ध एकादशी यावर्षी आली आहे 23 नोव्हेंबर रोजी. 23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या दरम्यान कधी पण गोरज मुहूर्तावर म्हणजे संध्याकाळी आपण तुलसी विवाह करू शकतो. पैकी कार्तिक शुद्ध द्वादशी म्हणजेच 24 नोव्हेंबर संध्याकाळच्या वेळेला जर आपल्याला शक्य झालं, या शुभ मुहूर्तावर आपण तुलसी विवाह अवश्य करावा. कारण कार्तिक शुद्ध द्वादशी हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. द्वादशीला ज्यांना शक्य नाही त्यांनी एकादशी ते पौर्णिमा या दरम्यान तुलसी विवाह करावा. आता आपण बघूया तुळशी विवाहाची तयारी कशी करावी. तुळशी वृंदावन अगोदर स्वच्छ रंगून घ्यायचं. त्यावरती राधा दामोदराय नमः असं लिहावं. एखादं स्वस्तिक काढावं. वृंदावन नसेल, कुंडी जरी असली, कुंडी स्वच्छ करावी, रंगवावी. त्यावरती राधा दामोदराय नमः असं लिहावं. तुळशी विवाह आपण आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये देखील करू शकतो. तुळशी विवाहाची पूजा ज्या ठिकाणी करणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं. 2 चौरंग मांडावे किंवा पाट मांडावे. एका पाटावरती किंवा चौरंगावरती तुलसी माता, दुसऱ्या पाटावरती बाळकृष्णांना ठेवावा. एक स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. बाळकृष्णांना ज्या पाटावरती ठेवणार असाल त्यावरती पितांबर ठेवावं. चौरंगाच्या चारही बाजूनी ऊस लावावे. ऊस हा विवाहामध्ये मुलीचा मामा म्हणजेच तुळशीचे मामा म्हणून असतो. अशी सर्व तयारी अगोदरच करून घ्यायची. आता आपण बघूया तुलसी विवाहासाठी लागणारं साहित्य कोणतं. आपल्याला या पूजेसाठी लागल हळद, कुंकू, अक्षता, फुलं, हार, वस्त्रमाळा, विड्याची पानं, त्यानंतर ओली हळद, हळद लावण्यासाठी दूध आणि हळद यांचं मिश्रण करावं. नैवेद्यासाठी बत्ताशे, मुरमुरे, कलशासाठी नारळ, तांब्या, पंचामृत, हळकुंड, सुट्टे पैसे, सुपारी, आवळे, बोरं, चिंचा, त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती, शंख, घंटा, तांदूळ. मांडवासाठी 4 ऊस लागतील. बाळकृष्णासाठी जानवं जोड. तुलसी मातेला एखाद्या नववधूप्रमाणे आपल्याला सजवायचं असतं. त्यांच्यासाठी सौभाग्य अलंकार घ्यावेत. मणी, मंगळसूत्र, जोडवे, विरोधे, बांगड्या, करंडा, फणी, नवीन वस्त्र अशा पद्धतीनं सर्व साहित्य घ्यावं. त्याचप्रमाणे अंतरपाठासाठी एक स्वच्छ पांढरं वस्त्र घ्यावं. त्यामध्ये मधोमध कुंकवानं स्वस्तिक काढावं आणि याचा अंतरपाठ म्हणून उपयोग करावा. हे सर्व साहित्य पूजेच्या अगोदरच घेऊन बसायचं. त्यानंतर आपण आता पूजेला सुरुवात करणार आहोत. प्रत्येक पूजेची सुरुवात करायची आचमनानं. आचमन केल्यानं आपल्या स्वतःची तसेच पूजेच्या जागेची शुद्धी होत असते. म्हणून भगवान विष्णूंची 24 नावं घेऊन आपण आचमन करणार आहोत. शुद्ध जलानं भरलेला तांब्या घ्यावा, तामन घ्यावं. उजव्या हातामध्ये डाव्या हातानं पळीवर पाणी घ्यायचं. पहिल्या 3 नावाला पाणी पिऊन घ्यायचं. चौथ्या नावाला पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं.
ओम केशवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. ओम नारायणाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. चौथ्या वेळेला पाणी तामणात सोडून द्यायचं. ओम गोविंदाय नमः. द्विराचमन. पुन्हा हीच कृती करायची. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः. आता हात जोडायचे. ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अदक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमो नमः. आचमनानंतर संकल्प, त्यानंतर गणपती पूजन, कलश स्थापना, महाअभिषेक अशा पद्धतीनं ही संपूर्ण पूजा आपण करणार आहोत. आचमन झाल्यानंतर उजव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. मनोमन भगवान विष्णूंचं, तुलसी मातेचं स्मरण करायचं. तिथिर्विष्णुस्ततावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्व विष्णुमयं जगत. अद्य पूर्वचरितवर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथो. आता म्हणायचं, मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां क्षेम स्थैर्य ऐश्वर्य ऐरारोग्य श्री तुलसी पूजन तुलसी विवाह करिशिये. उजव्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. मला माझ्या कुटुंबाला ऐरारोग्य, क्षेम, स्थैर्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी मी तुलसी मातेचा विवाह माझ्या या घरी लावत आहे. माझी ही सेवा स्वीकारावी अशी विनंती तुलसी मातेला करायची. त्यानंतर दिवा लावून घ्यायचा. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. दिव्याचं पूजन करायचं. ओम श्री दीपदेवताय नमः. हे झाल्यानंतर आपण आता गणपती पूजन करणार आहोत. तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या. मूर्ती नसेल सुपारी घ्यावी. या मूर्तीला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा उच्चार करावा किंवा गणेश स्तोत्र म्हणावं. स्नान घातल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करावी. त्यांना गंधाक्षता, फुलं व्हावी. ओम श्री महागणपते नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. गणपती स्थापना झाल्यानंतर आपण आता कलश स्थापना करणार आहोत. शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यावा. या तांब्यावरती वरून खाली कुंकुवानं 5 रेषा काढाव्यात. तांब्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुलं, एक नाणं टाकावं. कलशावरती 5 विड्याची पानं ठेवावीत. त्यावरती श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवावं आणि चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्या ठिकाणी कलश ठेवून द्यावा. कलशाची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. ओम श्री वरुणाय नमः. त्यानंतर शंखाला स्नान घालायचं आणि शंखाला देखील चौरंगावरती कलशाच्या उजव्या बाजूला शंख ठेवायचा. त्या ठिकाणी त्यांना गंध आणि पुष्प व्हावं. ओम श्री शंखाय नमः. घंटेला देखील स्नान घालून थोडीशी वाजवायची घंटा आणि डावीकडं अक्षता ठेवून त्या ठिकाणी घंटा स्थापन करायची. घंटेची देखील गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची. ओम श्री घंटाय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. या दरम्यान तुलसी मातेला नवीन वस्त्र किंवा साडी नेसवावी. सौभाग्य अलंकार घालून तिला नववधूप्रमाणे तयार करावं. शंख आणि घंटेची अशा पद्धतीनं स्थापना पूजा झाल्यानंतर तुलसी मातेसमोरचा जो चौरंग आहे त्या चौरंगावरती मध्यभागी स्वस्तिक काढावं. तांदळानं स्वस्तिक काढायचं. त्यावरती हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आणि या स्वस्तिकवरती आपण बाळकृष्णांची किंवा शाळीग्राम यांची स्थापना करणार आहोत. तुलसी मातेला एखाद्या नववधूप्रमाणे तयार करून घ्यावं. नवीन साडी नेसावी. त्यानंतर अलंकार घालावेत. विवाह म्हटलं की प्रथम आपण वधूवरांना हळद लावत असतो. म्हणून बाळकृष्णांना आणि तुलसी मातेला आपण आता हळद लावणार आहोत. ओली हळद घ्यावी. ओली हळद करताना हळदीमध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि ही हळद आपण आता प्रथम बाळकृष्णांना लावायची. बाळकृष्णांना हळद लावताना त्यांच्या पायाकडून मस्तकाकडे म्हणजेच खालून वर 5 वेळा हळद लावावी. हळद लावत असताना ओम श्री विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय मनातल्या मनात जाप करावा. शाळीग्राम जर आपण घेणार असेल शाळीग्रामाला देखील हळद लावावी. त्यानंतर तुलसी मातेला आपण हळद लावणार आहोत. बाळकृष्णांना हळद लावल्यानंतर तुलसी मातेला हळद लावावी. अगदी तसंच खालून वर 5 वेळा
तुलसी मातेला हळद लावायची. दोघांनाही हळद लावून झाल्यानंतर आपण आता भगवान विष्णूंना महाअभिषेक करणार आहोत. तामणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची. या मूर्तीला प्रथम शुद्ध पाण्यानं, नंतर पंचामृतानं, पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं. हळद लावलेली असते, आता हळद आपण धुणार आहोत, त्यामुळे ते स्नान घालायचं. स्नान घातल्यानंतर पुरुष सूक्तानं बाळकृष्णांना अभिषेक करायचा. एक वेळा मनोभावे पुरुष सूक्ताचं पठण करा. पुरुष सूक्त म्हटल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. स्वच्छ पुसलेली मूर्ती चौरंगावरती, ज्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढले आहेत, म्हणजेच विवाहाची जी जागा आहे त्या चौरंगावरती, स्वस्तिकावरती एखादं आसन ठेवावं. आसनावरती बाळकृष्णांची मूर्ती स्थापित करायची. बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करताना त्यांचं जे तोंड आहे ते तुलसी मातेकडे झाले पाहिजे. म्हणजेच हे जे वरवधू आहेत त्यांचं एकमेकांकडे तोंड झालं पाहिजे. बाळकृष्णांची या ठिकाणी गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची. ओम श्री महाविष्णवे नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. त्यानंतर बाळकृष्णांना जानवं घालावं. ओम श्री महाविष्णवे नमः यज्ञोपवीतं समर्पयामी. नवीन वस्त्र घालावं. ओम श्री महाविष्णवे नमः वस्त्रं समर्पयामी. त्यानंतर बाळकृष्णांना तुळशीच्या मंजुळा अर्पण कराव्यात. मोत्यांचे हार अलंकार जर असेल तर बाळकृष्णांना घालावे. त्यानंतर आपण आता तुलसी मातेला अभिषेक करणार आहोत, स्नान घालणार आहोत. तुलसी मातेला स्नान घालताना प्रथम फुलानं शुद्ध पाणी शिंपडावं, त्यानंतर पंचामृत शिंपडावं, पुन्हा शुद्ध पाणी शिंपडायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी शिंपडत राहायचं आणि श्रीसुक्ताचं एक वेळा पठण करायचं. मनोभावे एक वेळा श्रीसुक्त पठण करून अशा रीतीनं तुलसी मातेला अभिषेक करावा. तुलसी मातेला अशा पद्धतीनं स्नान घातल्यानंतर त्यांना कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावी. वस्त्रमाळ नसेल फक्त कापूस अर्पण करावा. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावीत. वृंदावनामध्ये चिंच, बोरं, आवळं ठेवावीत. जे सौभाग्याचे अलंकार असतात, मंगळसूत्र असेल, आपल्याकडे जे जे असेल ते तुलसी मातेला अर्पण करायचे. ओटीचं साहित्य वृंदावनामध्ये ठेवावं. चौरंगावरती 2 ठिकाणी विड्याची जोडपानं ठेवावीत. एका जोडपानावरती सुपारी, हळकुंड, बदाम ठेवावं, एखादं नाणं ठेवावं. दुसऱ्या जोडपानावरती गूळ आणि खोबरं नैवेद्य म्हणून ठेवावं. पहिला जो विडा आहे, ज्या ठिकाणी सुपारी ठेवली आहे, त्यावरती एक पळी पाणी सोडावं आणि दुसरं जे आहे गूळ खोबरं याच्या भोवती पाणी शिंपडावं, नैवेद्य दाखवावा. त्यानंतर आपल्या घरात आपण दिवाळीचे जे फराळाचे पदार्थ असतात किंवा त्या दिवशी एखादा गोड पदार्थ करावा आणि याचा देखील संपूर्ण पूजेला नैवेद्य दाखवायचा. तुलसी मातेचं, भगवान विष्णूंचं स्मरण करायचं, त्यांना हात जोडायचे. आता आपण लग्नविधी करणार आहोत. एक शुभ्र वस्त्र घ्यावं, त्यामध्ये मधोमध स्वस्तिक काढावं, कुंकवानं स्वस्तिक काढायचं. त्याचा उपयोग आपण वधूवरांसाठी अंतरपाठ म्हणून करणार आहोत. 2 जणांनी दोन्ही बाजूकडे तुलसी माता आणि भगवान विष्णू म्हणजेच बाळकृष्ण यांच्यामध्ये अंतरपाठ धरावा. अंतरपाठ धरल्यानंतर सर्वांना अक्षता मिळाल्यात का असं विचारावं आणि मंगलाष्टकाला सुरुवात करावी. मंगलाष्टक झाल्यानंतर आपण आरती करणार आहोत. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं स्तेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे राञ्जन संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलम. राधा दामोदर शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम. राधा दामोदर शुभमंगल सावधान. या कुंदेन्दु तुषारहार धवला
या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिर्भिदेवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती कुर्यात् सदा मङ्गलं राधा दामोदर शुभमङ्गल सावधान लग्नासिद्ध झाली म्हणून तिजला मामाधरोनी करी आनोनी मंडपी उभी करी तिजला पूज्य अशा बोहल्यावरी तिलजेने पाही पलीकडे पती कोण आहे तो तरी झाला हर्ष मनी उभा पलीकडे प्रत्यक्ष तो श्री हरी श्री राधा दामोदर शुभमंगल सावधान मालाकार परस्परे कंठगळा धाऊनी गोपांगना गाती नाचती पाहती अवलिया एका जग जीवना सोन्याचे मणी ओविले भुजगुणी गोऱ्या शशांकानना पाचूचे पदकस्थळी स्मरमना श्रीदेवकी नंदना राधा दामोदर शुभमंगल सावधान श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। अशा रीतीनं विवाह संपन्न झाल्यानंतर वधूवरांवरती तुलसी मातेवरती आणि बाळकृष्णांवरती अक्षता टाकाव्यात, घंटा वाजवावी। त्यानंतर गोपाळकृष्णांच्या गळ्यात आणि तुळशींच्या गळ्यात माळा घालाव्यात। त्यानंतर आरती करावी, गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, भगवान विष्णूंची आरती, तुलसी मातेची आरती। आरती झाल्यानंतर बत्ताशे मुरमुऱ्याचा प्रसाद वाटावा, सुवासिनींची ओटी भरावी। आरती झाल्यानंतर प्रसाद वाटून झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती तुळशी वृंदावनामध्ये ठेवावी। असं करून आपण श्री गोपाळकृष्ण आणि तुलसी माता यांची भेट घडून आणत असतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुलसी विवाह ज्या दिवशी करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तरपूजा करायची असते। संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता व्हायचे, फुलं व्हायची। त्यानंतर आरती करावी, दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा, पूजा आवरून घ्यायची। कलश जो असतो कलशातील पाणी आपल्या घरात आजूबाजूला शिंपडून द्यायचं। नारळ घरात फोडून त्याचा प्रसाद करायचा। ऊस, सुपारी, हळकुंड, बदाम हे सर्व साहित्य आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावं। चिंच, बोरे, आवळे प्रसाद म्हणून घरी खाल्ले तरी चालतील। तर अशा पद्धतीनं आपण आपल्या घरी यावर्षी तुलसी विवाह अवश्य करावा। लक्ष्मीकारक व्रत आहे। आपल्या सर्वांवर माता लक्ष्मीची, तुलसी मातेची, भगवान विष्णूंची अशीच कृपादृष्टी राहो हीच स्वामी समर्थ महाराजांची चरणी प्रार्थना करतो। व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करावा, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवावा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम श्री विष्णवे नमः लिहायला विसरू नका। चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या शंका असल्यास जरूर विचारा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। ओम श्री विष्णवे नमः।